मित्रांनो, तुम्हाला जर 50,000 रुपये पगार असेल तर तुमच्या हातात येणारा पगार आता कमी होणार आहे. हे मी सांगत नाही आहे, तर सरकारचे नवीन लेबर कोड सांगतायत. यामुळे नेमकं तुम्हाला फायदा होणार की तोटा समजून घेऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सलमान शेख, आपण पाहत आहे ABP माझा. तर सरकारने न्यू लेबर कोड 2026 हा महत्त्वाचा नियम आणला आहे. त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे 50%चा. आता तुमच्या एकूण पगाराच्या म्हणजे CTCच्या किमान 50% हिस्सा तुमचा बेसिक पे असणे अनिवार्य आहे. सध्या कंपन्या टॅक्स वाचवण्यासाठी बेसिक कमी ठेवतात आणि भत्ते जास्त देतात, पण आता हे चालणार नाही. समजा जर तुमचा बेसिक पगार 25,000 रुपये झाला तर त्यामध्ये PFची कपात जी आहे ती वाढणार आहे. याचा अर्थ असा होतो की दरमहा तुमच्या हातामध्ये मिळणारा पगार अंदाजे 600 ते 700 रुपयांनी कमी होईल. आता तुम्ही म्हणाल की पगार कमी झाला म्हणजे फायदे काय? तर याचे दोन फायदे आहेत. एक एक करून आपण ते समजून घेऊयात. तर सर्वात आधी आहे ग्रॅच्युटीमध्ये मोठी वाढ. म्हणजे ग्रॅच्युटी नेहमी बेसिक पगारावरती मोजली जाते. बेसिक वाढल्यामुळे तुम्ही नोकरी सोडताना मिळणारी ग्रॅच्युटीची रक्कम 5 वर्षात आता थेट 70 ते 75,000 रुपयांनी वाढणार आहे. आणि नंबर 2 आहे PFमध्ये तुमची कपात वाढली तर कंपनीचा वाटा देखील वाढतो. म्हणजे निवृत्तीच्या वेळी तुमच्या हातात व्याजासह मिळणारी रक्कम जुन्या पद्धतीपेक्षा खूप जास्त असेल. तर थोडक्यात काय, आज तुमच्या सॅलरीमधून काही पैसे कपात होणार आहे, पण तुमच्या भविष्यासाठी हे एक चांगला निर्णय आहे. तर सरकारने घेतलेला हा निर्णय नोकरदारांसाठी तुम्हाला नेमका कसा वाटतो आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.